श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार तुम्हा सर्वांचे आपले स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद असावा, इतकीच मी आपल्या स्वामीच्या चरणी प्रार्थना करते. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डोंबिवलीमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सौ राधिका काळे या स्वामी भक्त ताईंचा अत्यंत रोमांचक, अंगावर शहारा आणणारा हम गया नहीं जिंदा आहे या वाक्याची प्रचिती देणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे. बघा, जेव्हा जेव्हा भक्तांच्या आयुष्यात एखादे मोठे संकट येते, तेव्हा तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या पाठीशी कसे ठाम उभे राहतात आणि भक्तांच्या आयुष्यात आलेले सर्व संकट कशी दूर करतात, हे प्रत्येकाला या ताईंच्या अनुभवातून आज पाहायला मिळेल. फक्त त्यासाठी आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, नमस्कार. या सृष्टीचे चालक, मालक श्री स्वामी समर्थ महाराजांना माझे त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझे शतश प्रणाम. आणि मी राधिका काळे. मी डोंबिवलीमध्ये राहते. खरं तर संपलेलं आयुष्य, शून्य असणारं माझं अस्तित्व मात्र स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि मला झिरोच हिरो केले. आज मी माझ्या आयुष्यातील हा सर्वात कठीण प्रसंग आणि स्वामींची असीम लीला सांगणार आहे. मी कुठल्याही स्वामी सेवेत किंवा कुठल्याही धार्मिक कार्यात नव्हती. देवावर माझा विश्वास होता, पण रोज सकाळी उठल्यावर देवाला नमस्कार करणे, देवघराला पूजा, दिवा लावणे, बस इतकीच. काय माझी ती सेवा खूप लहान होती. आणि तेव्हाच माझे बाबा आम्हाला सोडून गेले. म्हणजे तेव्हा घरी गेले. माझ्या मोठ्या मामाने माझा आणि माझ्या मोठ्या बहिणीचा सांभाळ केला. आम्ही लहानाच्या मोठ्या तिथेच झालो. चांगलं स्थळ आलंय, उच्च शिक्षित मुलगा आहे म्हणून माझ्या मामाने माझं लग्न लावून दिलं. लग्नानंतर 2 वर्ष सुखाची गेले, पण 2 वर्षानंतर माझे पती हे दिल्लीला गेले. जवळपास 1.5 वर्ष उलटून गेला, मात्र त्यांचा काही पत्ता नाहीये. बराच वेळा मी फोन करायचा प्रयत्न करायची, मात्र ते फोन घेत नसायचे. उलट उत्तर द्यायचे. कधीतरी बोलणं झालं तर अगदी तुटक बोलायचे. त्यांच्यानंतर झालेला हा फरक मला दिसत होता. पण ते असे का वागतात ते काही कळत नव्हते. एके दिवशी अचानक त्यांनीच मला फोन करून सांगितलं की मी दुसरा विवाह केला आणि माझ्या आयुष्यात मी खूप खुश आहे. तुला जर वाटत असेल तू मला सोडून जा किंवा तू तुझ्या माहेरी निघून जा आणि तू सुद्धा दुसरा विवाह करून घे. खरं तर ते शब्द मला मरण येताना देणारे होते. माझ्या आयुष्यात हे सर्वात मोठे धोकं होते, कारण लहानपणापासूनच मला धड माहेर नव्हतं. बाबा वाढल्यानंतर मामाने वाढवलं. त्यांच्यावरती सुद्धा त्यांचा घरची जबाबदारी होती. तरीही त्याने माझं खूप केलं. ज्यांच्या जीवावर मी काही स्वप्न बघितलं, ज्यांच्यासाठी मी सगळं सोडून त्यांच्याकडे आले, आज त्यानेही मला फसवलं. मी कुठे जाऊ, काय करू मला कळेच ना. पण माझे सासू-सासरे खूप चांगले होते. त्यांनी मला "तू दुसरं लग्न कर" असा सल्ला दिला. मात्र त्यावेळी मी कुठल्याही परिस्थितीला सामोरा जाण्याच्या मनस्थितीमध्ये अजिबात नव्हते. शिवाय माझ्या सासू-सासऱ्यांचे सुद्धा हाल होत होते. कारण माझे पती हे 4 ते 5 महिन्यातून कधीतरी त्यांना वाटेल तेवढे थोडेफार पैसे बाबांच्या खात्यात पाठवायचे आणि त्या पैशांवरती माझे सासू-सासरे दिवस काढायचे. त्यांना भागणारं, त्यांचं सांभाळणारं कोणीच नव्हतं. मग मी निर्णय घेतला की आपण सासू-सासऱ्यांसोबत इथेच राहायचे आणि त्यांचा सांभाळ करायचा. मग मी एका कंपनीमध्ये कामाला लागले, पण माझ्याच सोबत असणारे माझी कलीग मला हसायचे. पतीने टाकलंय, पतीने सोडलंय म्हणून हिणावयांचे शेवटी ते काम मी सोडून दिले. त्यावेळी अक्षरशः मी आत्महत्येचा विचार करत होते, कारण आमच्या शेजारी-पाजारी सगळेच लोकं मला नाव ठेवायचे. मला कुठलाच मार्ग दिसत नव्हता, काहीच समजत नव्हतं. अशातच माझी चुलत एक वहिनी आहे, त्या वहिनीने मला फोन केला. खरं तर तिला हे सगळं काही माहीत नव्हतं. तिने सहजच मला फोन केला, पण माझा रडणारा आवाज तिने व्यवस्थित ओळखला आणि तिने मला विचारलं, "नक्की काय झाले? कुठली वाईट कंडिशन आहे का तुझं?" तेव्हा माझं दुःख मी तिला सांगितलं आणि तिने मला सांगितले, "घाबरू नका ताई, काळजी नका करू. तुम्ही स्वामी सेवा करा. स्वामी मार्गात आलात, तुमचे सगळे प्रश्न सुटत जातील.
तुमच्या नशिबात तुम्हाला जे नाही ते सुद्धा मिळेल. स्वामींच्या वाक्य आहे, "अशक्य ही शक्य करतील स्वामी." आणि स्वामी खरंच अशक्य असणारं शक्य करतात. ताई म्हणतात, "तिने मला त्यावेळेस प्रचंड धीर दिला. अगदी 2 दिवसामध्ये मी तिला भेटायला माझ्या घरी आले. येताना स्वामींची मूर्ती घेऊन आली आणि त्याचसोबत काही ग्रंथ. ते मग तिच्या सल्ल्यानुसार मी स्वामी सेवा करायला सुरुवात केली. तिने मला सांगितले, "स्वामींची 11 गुरुवार करा. या 11 गुरुवारामध्ये तुला बराचसा अनुभव येईल. तुझे दिवस बदलतील. काही ना काही स्वामी चमत्कार नक्की घडवतील." मी 11 गुरुवार सुरू केले. 4था गुरुवार होता आणि 4थ्याच गुरुवारी मला एका कंपनीतून इंटरव्ह्यूसाठी कॉल आला. खरं तर माझं शिक्षण हे बी.कॉम झालं होतं आणि त्यांचीच निगडीत असणारं एक चांगलं काम माझ्या पदरात आलं. गुरुवारी इंटरव्ह्यू झाला आणि पुढच्याच गुरुवारी मला जॉइनिंग लेटर मिळालं. त्यामुळे तो पहिला अनुभव ठरला की गुरुवारच्या दिवशी स्वामींनी माझी ती साथ दिली. आता पोटापुरतं कमावता येईल एवढी नोकरी मिळाली. त्या पगारात मी सासू-सासऱ्यांच्या आणि घरातलं सगळं काही बघत होती. 6 महिने निघून गेले. आता बरीचशी मी स्वामी सेवेत रमले. स्वामींचे छोटे-छोटे अनुभव मला येत होते. माझी सुरुवातच स्वामी सेवेने व्हायची आणि मी जेव्हा झोपायचे तेव्हा मी स्वामी तारक मंत्र म्हणायचे. स्वामी मला अनुभव द्यायचे, स्वामी स्वप्नात यायचे. दिवसभर मला स्वामींचे भास व्हायचे. काही दिवस निघून गेले. एके दिवशी अक्कलकोटला जाण्याचा योग आला. माझ्या ऑफिसमधले कलीग यांनी छोटीशी ट्रिप काढली होती आणि ती अक्कलकोट होती. मी सुद्धा त्यांच्यासोबत जाऊन जाऊन आले. तेव्हा पहिल्यांदा मी स्वामी अक्कलकोटमध्ये पाहिले. त्यानंतर घरी आल्यावर मी पुन्हा स्वामींची 11 गुरुवार सुरू केली. यावेळेस मी एकच म्हणत होते की स्वामी, माझे पती घरी पुन्हा परत येऊ द्या. आमच्यात झालेला गैरसमज दूर होऊ द्या. खरं तर हे म्हणणं चुकीचं होतं. माझे सासू-सासरे आता त्यांना कधीच स्वीकारणारच नव्हते. पण माझी इच्छा होती की या गुरुवारच्या वेळी माझ्या पतीने अचानक मला फोन केला. खरं तर माझ्या नंबरवरती होता. मी 2 मिनिट बोलले, तेव्हा त्यांचा रडका आवाज होता. मला सुरुवातीला काहीच कळेना. ते कुठेतरी हादरले होते. कुठेतरी त्यांचा आत्मविश्वास कमी वाटत होता आणि त्याचबरोबर ते कुठेतरी शांतसुद्धा वाटत होते. मग मी "कसे आहात?" असे विचारले. त्यावर त्यांनी सांगितले, "तुझी खूप आठवण येते. मी खूप दुःखात, मी खूप मोठी चुकी केलो. तुला सोडून दिल्लीत आलो. इथे दुसरे लग्न केले, मात्र या मुलीने सुद्धा मला सोडले. खरं तर तुझ्यापेक्षा चांगली कोणी असूच शकत नाही, हे मला आत्ता कळून चुकले. मला क्षमा करशील का? माफ करशील का?" माझे पती रडक्या आवाजात म्हणत होते. मी काहीही न म्हणता फोन ठेवून दिला. आता बराच वेळ मी स्वामीसमोर रडत होते, कारण कुठला निर्णय घेऊ मला काहीच कळत नव्हते. मग स्वामींसमोर मी 2 चिठ्ठ्या टाकल्या. त्यावर हो आणि नाही असे दोन्ही चिठ्ठ्या स्वामीच्या समोर ठेवून एक चिठ्ठी उचलली. त्यामध्ये स्वामींनी खोला दिला. हो म्हणजे तू त्यांना स्वीकार. कारण स्वामी म्हणतात, एखाद्याला पश्चाताप झाला, त्याला प्रायश्चित द्यायची असेल तर त्याला माफ करावे. हे मला माहिती होतं. अवघ्या 8 दिवसामध्ये माझा 6वा गुरुवार होता आणि त्या दिवशी नकळत न समजता माझे पती दारात येऊन उभे राहिले. घर त्यांचंच होतं. मी अडणारी कोणीच नव्हती. आई-बाबांनी अडवण्याचा खूप प्रयत्न केला. "तू घरात नाही यायचं," असं स्पष्ट सांगितलं. पण त्यांनी समजावलं. शेवटी ते घरी आले. घरात आल्यानंतर काही दिवस निघून गेले. आता त्यांना जाणवत होतं, मलाही समजत होतं, त्यांना पश्चाताप होतोय. त्यांनी त्यांची शिफ्टिंग ही मुंबईलाच एका मोठ्या कंपनीमध्ये करून घेतली आणि आता ते याच घरातून कामासाठी बाहेर पडायचे. हळू जसे दिवस निघून गेले तसे आमच्यात गैरसमज दूर झाले. आता या सर्व गोष्टीला जवळपास 8 वर्ष उलटून गेले आहेत. आज आम्ही सुखाचा संसार करतोय. आम्हाला छान मुलगा आहे. आता सगळं काही चांगलं आहे. ताई म्हणतात की खरं तर माझ्या नशिबात नसणारं माझं हे सुख मला पतीचं सुख नव्हतंच. खरं तर माझ्या पत्रिकेत सुद्धा दिलं होतं की आयुष्यभर तुम्ही पतीच्या सुखासाठी प्रयत्न करणार, पण ते सुख मिळणार नाही. तसंच होतं. माझे पती मला सोडून गेले, पण जशी मी स्वामी सेवा करायला सुरुवात केली, जसे मी गुरुवार करायला सुरुवात केली, तसे माझे पती पुन्हा परत आले. त्यांनी ती बुद्धी सुचली, ती बुद्धी स्वामींनी त्यांना दिली. शेवटी माझी इच्छा पूर्ण झाली. सासू-सासरे, माझा मुलगा, आज आम्ही सुखाने एका घरात राहतोय. ही फक्त स्वामी कृपा आहे. जेव्हा माझे पती मला सोडून गेले, खरं तर त्यावेळी माझी जागी कुणीही असतं तर आत्महत्या केली असती.
पण स्वामींनी सावरले. स्वामी माझ्या आयुष्यात आले, मला बळ दिले, माझ्याकडे सेवा घडवून घेतली आणि माझे आयुष्य बदलले. खरंच स्वामी सेवा अफाट आहे, स्वामी लीला आघात आहे. श्री स्वामी समर्थ भक्तांनो, अक्षरशः अंगावर रोमांच उभे करणारा हा दिव्य अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. तुमचेही काही अनुभव असतील तर नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.